तर मला वाटतं आपल्या कुटुंबातला जर मुलगा निवडणूक पहिल्यांदा लढत असेल आणि तो राज ठाकरेंचा मुलगा असेल, ज्याला आम्ही आमच्या मुलासारखा समजतो, तर आम्ही सर्वांनी मिळून मोठं मन दाखवून राज ठाकरेंना देखील मदत केली पाहिजे. आणि सदा सरवणकर साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. माननीय एकनाथरावजी शिंदे त्यांची निश्चितपणे समजूत घालतील. आणि विधान परिषद असो का विधानसभा असो, शेवटी आमदार आमदार असतो. सदा सरवणकर जनतेतून जरी कित्येकदा निवडून गेले असले तरी त्यांची समजूत घालून त्यांना विधान परिषदेत संधी दिली जाईल. सिद्धिविनायक न्यासाचं 5 वर्षाचं अध्यक्षपद आणि राज्यमंत्री दर्जा त्यांना दिला आहे. त्यामुळे मला वाटतं की सदा सरवणकर साहेब कदाचित ते मानतील, परंतु आमची भूमिका ही स्पष्ट आहे की आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करू. तेवढाच आनंद हा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि तमाम महिलांना आमच्या भगिनींना आहे. खऱ्या अर्थाने एक कार्यकर्ती म्हणून राज्यात भारतीय जनता पार्टीचं महिला अध्यक्ष म्हणून जे काम केलं त्याचं फळ तिला माननीय देवेंद्रजी यांनी एक लाडका भाऊ म्हणून आणि पक्षाने एक आमदार करून एक राज्याला सक्षम नेतृत्व दिलं, त्याचा मला आनंद आहे. प्रभू रामाच्या चरणी मला वाटतं जवळजवळ 2-3 वर्ष मी सातत्याने सांगत होतो, रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, की या वेळेला ओवाळणीमध्ये आमदारकी मिळेल. तर ती खरीच आमदारकी तिच्या पदरात पडली आणि खरं एक चांगलं नेतृत्व राज्याला ती देईल याची मला खात्री आहे. ताई, लाडकी बहीण लाडक्या भावाला भेटायला आली आहेत, काय भावना आहे? नाही, आमची भेट ही नेहमीच मंगलमय आणि खूप आनंदाची असते, उत्साहाची असते. जेव्हाही असे कधी आयुष्यामध्ये प्रसंग येतात तेव्हा एक दरवाजा माझ्यासाठी कायम उघडा असतो, तो आमच्या प्रसाद दादाचा. त्याच्याशी बोललं की माणूस काय विचार घेऊन आला होता आणि टेन्शन घेऊन आला होता तेही विसरून जातो. त्यामुळे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी भाऊबीज खूप आमची स्पेशल. आणि यावेळेला जसं दादा नेहमीच दादाची मागणं असायचं की चित्रा एक दिवस तू विधिमंडळात नक्की येशील, आणि ती यावर्षी तुम्ही पाहताय की ती इच्छा आमची पूर्ण झाली. मी माझ्या पक्षाचे आमचे नेते देवेंद्रजींचे मनापासून आभार मानेन की त्यांनी मला ही संधी दिली. अर्थात संधी दिल्यानंतर किंवा आमदारपदी नेमणूक झाल्यानंतर जबाबदारीची ही जाणीव आम्हाला आहे. आजची भाऊबीज झाली की मला वाटतं दुपारनंतर दादाही निघणार आहे आणि आम्हीही निघणार आहोत. इलेक्शनचे दिवस आहेत आणि जसं मी मगाशी म्हटलं की सगळी इडापिडा माझ्या भावांच्या मागची, आमचे देवेंद्रजी असतील, आमचे बावनकुळेजी असतील, माझा प्रसाद दादा असेल, आमचे सगळे नेते यांच्या मागची इडापिडा जाऊ दे आणि महायुतीचं राज्य त्या ठिकाणी येऊ दे अशी मी प्रार्थना सुद्धा केली. मला खात्री आहे की जी माझी भावना आहे तीच राज्यातल्या करोडो लाडक्या बहिणींची भावना आहे की सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी भावांच्या मागे, लाडक्या भावांच्या मागे सशक्तपणे उभ्या आहेत. देवाभाऊंसाठी प्रार्थना करतायत, एकनाथरावांसाठी प्रार्थना करतायत, अजितदादांसाठी प्रार्थना करतायत की हे भाऊ जे आपण बघितलं की राज्यामध्ये आमचे सावत्र भाऊ पण आहेत जे आमच्या योजना बंद करायच्या मागे होते, परंतु आमच्या सगळ्या करोडो बहिणींचा विश्वास आमच्या या 3 अशा सक्षम भावांवर होता की जोपर्यंत आमचे भाऊ आहेत आमच्या योजना बंद होणार नाहीत. आणि आज दिवाळीचा सण बघा, मी कालच बातमी वाचली दादा, मला इतका आनंद झाला. वहिनी खरेदीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामध्ये महिलांचा टक्का फार मोठा आहे. आणि त्यामुळे दिवाळीची सुद्धा म्हणजे भाऊबीजेची ओवाळणी सुद्धा आमच्या भावांनी बहिणींच्या खात्यामध्ये दिलेली आहे. एकंदरीतच आनंदाचं वातावरण आहे आणि त्यामुळे बहिणी राज्यातल्या भावांच्या मागे सक्षमपणे उभ्या आहेत याबद्दल माझ्या मनात सावत्र भावांना काय सल्ला द्या? सावत्र भावांना मी हेच सांगेन की अरे बहिणीच्या खात्यामध्ये किंवा बहिणीला ओवाळणी देत असताना तुम्ही जो नतद्रष्टपणा दाखवला, जी तुमच्या मनाची कोतेगिरी दाखवली, तुम्ही पार कोर्टापर्यंत गेला. का गेला? की आमच्या राज्यातल्या गोरगरीब बहिणींना जी ओवाळणी मिळते ती ओवाळणी मिळू नये म्हणून. आजच्या दिवशी शुभ बोलावं म्हणून मी फार काही बोलत नाही, पण मी एवढंच सांगेन याचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या बहिणी दिल्याशिवाय राहणार नाही. काही तुमचा लाडका भाऊ गेल्या वर्षी म्हणाला होता, काही आमदार त्यांनी इच्छा व्यक्त केली, आता निवडणुका आहेत, लवकरच रिझल्ट देखील येतील, काय वाटतं भाऊ पुढच्या वर्षी मंत्री म्हणून भावाला ओवाळायला हवे? अगदी नक्की. भावामध्ये माझ्या प्रचंड पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु अर्थात मी असेल किंवा आमचा प्रसाद दादा असेल, आमची सगळ्यात मोठी प्रायोरिटी ही आहे की त्या ठिकाणी महायुतीच्या जागा या सगळ्यात जास्त कशा निवडून येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि ज्या वेळेला सरकार येईल त्यावेळेला तर मंगलच आहे, परंतु आधी आपल्याला जे आमचं कर्तव्य आहे की मी जसं तुम्हाला म्हटलं माझ्याही घरची म्हणजे अजून मी माझ्या भावाला ओवाळलेलं नाहीये, त्यानेही त्याच्या बहिणीकडनं अजून ओवाळून घेतलं नसेल. आमची पहिली सुरुवातच इथून होते. त्यामुळे याच्यानंतर दुपारी परिवारासोबत भाऊबीज करून उद्या सकाळी मी आणि आमचा दादा आणि आमचे राज्यातले लाखो नेते हे सगळे आपल्या घरापासनं
इलेक्शनच्या मोडमध्ये जातील, प्रचाराला सुरुवात करतील. त्यामुळे आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी एकच आहे आणि ती म्हणजे महायुतीच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी प्रयत्न करणं आणि त्या निवडून येतील असा आम्हाला आता विश्वास सुद्धा आहे. ताई, देवाभाऊंसाठी काय तुम्ही कामना केली? देवाभावना म्हणजे मी सांगेन की आमचं आयुष्य त्यांना लाभो, म्हणजे इतकं प्रत्येक घटकासाठी काम करणारे असे आमचे देवाभाऊ आहे. आमच्या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा देवाभाऊ आहे, म्हणून मी त्यांनाही हेच म्हणेन, सगळी इडापिडा जाऊ दे, पुन्हा मुख्यमंत्री पुन्हा आमच्या देवाभाऊचं राज्य येऊ दे, हे मी नक्की सांगेन. मुख्यमंत्री होऊ दे अशी कामना नाही करणार. मी म्हटलं तुम्हाला देवाभाऊचं राज्य येऊ दे. मी हेच सांगते की आजचा दिवस शुभ आहे, भावांसाठी शुभ आणि मंगल चिंतणारा आहे. परंतु जर तुम्ही आमचं कर्तव्य म्हणाल तर आम्ही हेच म्हणू की महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि महायुतीचं सरकार आल्यावर देवाभाऊ तर पहिल्यांदा त्या ठिकाणी असणारच आहे. ताई, प्रत्येक भाऊ बहिणीचे म्हणजे लक्षात राहणारी अशी भाऊबीज असते. तुमच्या लक्षात राहणारी भाऊबीज दोघांची काय, म्हणजे आठवणी काय? मला आठवते 2016ला माझ्या आयुष्यामध्ये आमच्या फार वाईट प्रसंग आला होता. म्हणजे ते वर्ष आलं कसं आणि गेलं कसं मला माहितीच नव्हतं आणि मूडही नव्हता काही. घरामध्ये फारच वाईट असं वातावरण होतं. त्यावेळेला दादा आणि वहिनी माझ्या घरी आले होते आणि त्यावेळेला येऊन तो, अरे तू काळजी करू नको, त्याचा नेहमीचा जो अंदाज आहे, अरे तू काय काळजी करते, मी आहे तुझ्यासोबत, काही होत नाही. आणि विशेष म्हणजे त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीत पण नव्हते आणि दादा आणि वहिनी माझ्या घरी आले होते सकाळी, मला आठवतंय. आणि हे असे प्रसंग आहेत की त्याच्यानंतर तो गेल्यानंतर मग मलाही असं वाटलं की नाही, आपल्याला उभं राहायला पाहिजे, हा काही शेवट नाही. आणि एक असं म्हणतो ना, एक उमेद, एक आशेची किरण, अशा पद्धतीचा एक आशीर्वाद दादा आणि वहिनींच्या माध्यमातून त्यावेळेला मला मिळाला होता. मला वाटतं ती भाऊबीज 2016ची ही माझ्या कायम लक्षात राहील. सर, कल नामांकन पीछे लेने की आखिरी तारीख है, जो बगावत हुई है वो आप कैसे रोकने वाले हैं? नहीं, बगावत तो लगभग बहुत सारी जगह पर अभी तक रोक चुके हैं. प्रयास कोशिश हर नेता कर रहा है, हर जिला में हर नेता बात कर रहा है, हम स्वयं बात कर रहे हैं, स्वयं देवेंद्र जी हर जगह जाकर बात कर रहे हैं, कार्यकर्ताओं को मिल रहे हैं. देखिए, जब युति की सरकार या आघाड़ी की सरकार होती है तो उसमें कई पक्ष एक साथ आते हैं और हर पक्ष के कार्यकर्ता, जब वो कार्यकर्ता कर काम करता है तो उसके मन में उम्मीद होती है कि वो पार्षद बने, विधायक बने, लोकसभा का चुनाव लड़े या कोई लोक प्रतिनिधि बने. लेकिन युति की सरकार में या आघाड़ी की सरकारों में कहीं ना कहीं कई पक्षों के नेताओं को वो जगह नहीं मिलती, तो वो शायद नाराज होकर अपने पर्चे भरते हैं. लेकिन नेताओं से बात होने के बाद उन्हें एक बार अगर कॉन्फिडेंट आ जाता है कि हमारी सरकार आ रही है, तो सरकार बनने के लिए कार्यकर्ता पूरे सक्षमता के साथ अपने पक्ष के साथ, अपनी आघाड़ी के साथ, अपनी युति के साथ रहता है. मुझे लगता है कि महायुति के जितने लोगों ने अलग तरीके से पर्चे भरे, वो पर्चे पीछे लेंगे और महायुति की सरकार इस राज्य में 100% आएगी. बरं सर, राजकारणी आता ज्या पद्धतीची विधानं करू लागले, कुठेतरी पोलरायझिंग धर्माचं सुरू असं वाटतं का? कारण जितेंद्र आव्हाड मुंबऱ्यामध्ये जे भाषण केले तर त्यांनी म्हटलंय की भाजप आणि RSS ही नथुराम गोडसे यांची औलाद आहे आणि शांती बिघडवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. नाही, जातीयवादी वाक्य करणं, जातीमध्ये दंगे लावणं, जातीमध्ये भांडणं लावणं, हे नेहमी सन्माननीय राज ठाकरे सांगतात हे कोणी सुरू केलं. म्हणजे याची सुरुवातच मुळी राज्यामध्ये जर तेढ निर्माण करण्याची कोणी केली असेल तर ती माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षापासून ती झाली. आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे कोणाचे कार्यकर्ते आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि RSS वरती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वेष करण्याचं जर काम कोणी या राज्यामध्ये केलं असेल तर त्यामध्ये जितेंद्र आव्हाड एक नंबरचे नेते आहेत. त्यामुळे मला वाटतं की या राज्यातली तमाम हिंदू जनता जितेंद्र आव्हाडांना कधीच माफ करणार नाही. ज्या पद्धतीमध्ये मुंब्रा कळव्यामध्ये तुष्टीकरणाचं राजकारण केलं जातं, मुसलमानांचं डिवायडेशन केलं जातं, हिंदू मुसलमानांमध्ये दंगे भडकवले जातात, ते जे काम जितेंद्र आव्हाड करतात त्याचा परिणाम त्यांना ह्या निवडणुकीत भोगावा लागेल. संजय राऊत असं म्हणतायत की 26 तारीखला महाविकास आघाडीचं सरकार आहे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असेल. मला वाटतं की संजय राऊत रात्रीचं काय करतात ते सर्वांना माहिती होतं, पण आजकाल सकाळी पण काय करायला लागले हे लोकांना समजायला लागले. ज्या उद्धव ठाकरेंनी घसा ताणून म्हटलं की आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, ज्या सभेमध्ये षण्मुगानंदच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे 2 हात वारे करून सांगत होते की उमेदवार जाहीर करा, मी पाठिंबा देतो, त्यांना असं वाटत होतं की त्यांना मुख्यमंत्री करतील.
परंतु नाना पटोले आणि माननीय पवारसाहेबांनी त्यांच्याकडे ढुंकून पाहिलं देखील नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागाच्या वाटपात देखील त्यांची परिस्थिती तीच राहिली. आम्ही 105 जागा लढू, शेवटी 93वरती त्यांना समाधान मानावं लागलं. त्यामुळे संजय राऊत काय म्हणतात याच्याकडे लक्ष देऊ नका असं स्वतः नाना पटोले देखील म्हटले आणि स्वतः शरद पवार साहेब देखील म्हटले. त्यामुळे संजय राऊतांच्या बोलण्याकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज आहे. काल नवाब मलिक रडारवर असं म्हणावं, कारण ज्या पद्धतीने सुरक्षा वाढवण्यात आली आहे, संजय राऊत म्हणतायत की गृहमंत्र्यांना स्वतःची सुरक्षा वाढवून देण्यास का वाटतं असं? मला वाटतं की हा प्रश्न त्यांनी स्वतः उद्धव ठाकरेंना विचारावा की उद्धव ठाकरेंना एवढे वर्ष सुरक्षा कशासाठी पाहिजे असते. बाळासाहेब ठाकरेंना सुरक्षा होती हे मान्य करू शकतो की हिंदुत्वाचे ते नेतृत्व करत होते, पण उद्धव ठाकरे कशासाठी सुरक्षा घेऊन फिरत होते. मुख्यमंत्री होते तेव्हा 2-2 तास रस्ते बंद पाडत होते. मेन गेट टू ड्रम गेटपर्यंत पोलीस यंत्रणा उभी होती. त्यामुळे सुरक्षा ही कोण नेता ठरवत नसतो, तर सुरक्षा ही यंत्रणा ठरवत असते. एखाद्या गोष्टीचा थ्रेट असू शकतो, सणासुदाच्या काळात लोक भेटायला येतात, त्यातून काहीतरी थ्रेट निर्माण होऊ शकतो. आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे आणि देशाचे सर्वोच्च नेते, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत जर वाढ झाली असेल तर त्याच्यामध्ये IBचा किंवा इंटेलिजन्सचा काही ना काहीतरी इनपुट असल्याशिवाय ती सुरक्षा वाढवली गेलेली नाही आहे. त्यामुळे संजय राऊतांनी कशावर काय बोलावं याचं तारतम्य ठेवलं पाहिजे. काल नवाब मलिक यांनी G24 तासच्या टू द पॉईंटमध्ये म्हटलेलं आहे की निकाल काही जरी लागला तरी अजित पवार हेच किंग मेकर असतील. किती उलथापालथ झाली तरी अजित पवार किंग मेकर असतील. कसं बघता त्यांच्याकडे? मला वाटतं की नवाब मलिकांना आम्ही महायुतीचा घटक मानतच नाही. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही वाक्याकडे ते काय म्हणतात याकडे फार गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही. महायुतीचं सरकार निश्चितपणे येईल आणि महायुतीचे हे तिन्ही नेते हे किंगमेकर असतील याची मला खात्री आहे. भाऊ, उद्या शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा. अजूनही बंडखोरी जी आहे ती कायम आहे. गोपाळ शेट्टी देखील निवडणूक लढत आहे. मी मगाशी हिंदीमध्ये सांगितलं ते पुन्हा मराठीत सांगतो की प्रत्येक कार्यकर्ता हा नेतृत्वासाठी लढत असतो आणि महायुती किंवा आघाडीचं जेव्हा सरकार असतं त्यावेळेला 3-3, 4-4 पक्ष एकत्र येतात. त्यावेळेला प्रत्येक कार्यकर्त्याला ती संधी मिळेल असं शक्य नसतं. त्यामुळे कार्यकर्ता प्रयत्न करतो की मी देखील निवडून येईन, पण त्याची समजूत घातली आणि पक्षाच्या महत्त्वासाठी, पक्षाच्या महत्त्वाकांक्षेसाठी, पक्षासाठी, आपल्यासाठी जर सरकार येणार असेल तर तो कार्यकर्ता निश्चितपणे त्याच्या इच्छेला मुरळ घालून पक्षासाठी उभा राहतो. ही मला तरी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमधली प्रथा परंपरा माहिती आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहोत. बऱ्याच ठिकाणी आम्हाला यश देखील आलं आहे आणि उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत आमच्यामध्ये झालेली बंडखोरी निश्चितपणे मागे घेतली. पण सर, एकीकडे राज ठाकरे यांचे तुमच्याशी खूप चांगले संबंध असताना तुम्ही राज ठाकरे यांना सपोर्ट करण्यासाठी मैदानात उतरलाय, पण महायुतीचाच घटक पक्ष असलेले शिंदे यांचे उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात आहेत आणि ते उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही असं ठामपणे सांगतात. मला वाटतं की या बाबतीत माननीय राज्याचे मुख्यमंत्री उत्तर देतील, परंतु राज ठाकरे आमचे मित्र आहेत. राज ठाकरेंनी लोकसभेला देखील बिनशर्त पाठिंबा आम्हाला दिला. माननीय निरंजन डावकरेंच्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी उमेदवार दिला असताना मी त्यांच्याकडे सकाळी गेलो, त्यांना विनंती केली, त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घेतला. ज्या वेळेला महायुतीला मदतीची गरज लागली त्या वेळेला राज ठाकरेंनी ती मदत केली आणि संपूर्ण ताकदीने मदत केली आणि कुठली इच्छा न बाळगता मदत केली. तर मला वाटतं आपल्या कुटुंबातला जर मुलगा निवडणूक पहिल्यांदा लढत असेल आणि तो राज ठाकरेंचा मुलगा असेल, ज्याला आम्ही आमच्या मुलासारखा समजतो, तर आम्ही सर्वांनी मिळून मोठं मन दाखवून राज ठाकरेंना देखील मदत केली पाहिजे. आणि सदा सरवणकर साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. माननीय एकनाथरावजी शिंदे त्यांची निश्चितपणे समजूत घालतील आणि विधान परिषद असो का विधानसभा असो, शेवटी आमदार असतो. सदा सरवणकर जनतेतून जरी कित्येकदा निवडून गेले असले तरी त्यांची समजूत घालून त्यांना विधान परिषदेत संधी दिली जाईल. सिद्धिविनायक न्यासाचं 5 वर्षाचं अध्यक्षपद आणि राज्यमंत्री दर्जा त्यांना दिला आहे. त्यामुळे मला वाटतं की सदा सरवणकर साहेब कदाचित ते मानतील, परंतु आमची भूमिका ही स्पष्ट आहे की आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करू. तितक्याच उमेदीने तुम्ही ज्या पद्धतीनं बिनशर्तपणे राज ठाकरे या मैदानात उतरलेले बघायला मिळाले, निरंजन डावकरे यांच्या विरुद्धातली उमेदवारी त्यांनी मागे घेतली होती, तितक्याच जोशमध्ये, तितक्याच ताकदीनं तुम्ही राज ठाकरे यांच्या मुलाच्या मागे देखील उभे आहात. निश्चितपणे उभे आहे. मी काल राज ठाकरेंची भेट घेतली. मी आणि माझी पत्नी आम्ही दरवर्षी दिवाळीला त्यांना भेटत असतो, कारण आमचे कौटुंबिक संबंध आहेत. शर्मिला वहिनी असतील, अमित देखील मला भेटला. मी त्यांना सांगितलं की तुझा प्रचार मी करणार आहे आणि असं काही लपून छपून करण्याचं कामच नाही. देवेंद्रजींनी स्वतः TV वर सांगितलं, आशिष शेलारांनी स्वतः सांगितलं आहे आणि पक्षाची आमची भूमिका आहे की अमित ठाकरेला मदत करायची. मी या जिल्ह्याचा मी निरीक्षक प्रभारी असल्यामुळे निश्चितपणे राज ठाकरेचा प्रचार आम्ही
अमितचा प्रचार आम्ही खुलेआमपणे करणार. सदा सरवणकर कुठे ऐकायला तयार नाही. त्या म्हणतात की स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की मी निवडणूक लढणार, मागे घेणार. नाही, यामध्ये बघा प्रत्येक कार्यकर्त्याची स्वतःची एक क्षमता असते, स्वतःची एक समज असते. आपण राजकारणामध्ये कधी कधी 2 पावलं मागे जाऊन मग पुढे 5 पावलं पुढे जाता येत असतं. मला वाटतं की मुख्यमंत्र्यांचं ते ऐकतील आणि मुख्यमंत्री देखील राजसाहेबांचे फार चांगले वैयक्तिक मित्र आहेत आणि राजसाहेबांनी केलेली मदत त्यांना देखील माहीत आहे. त्यामुळे शिंदेसाहेब हा एक चांगला जाणकार नेता आहे. पण सर तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली पाहिजे, समजवली पाहिजे, मात्र मुख्यमंत्री कुठेतरी माघार न घेण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत की त्यांची सिटिंग सीट आहे, त्यामुळे ते देखील ही जागा सोडण्यास तयार नाही आहेत. आता मला असं काही आतापर्यंत समजलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न करू उद्या 4 वाजेपर्यंत, नाही तर आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेलीच आहे. नक्कीच तुमची प्रतिक्रिया जरांगे पाटील यांच्याविषयी घेतली नाही तर ते बरे ठरणार नाही. अंतर्वली सराटीमध्ये निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासाठी आज त्यांची महत्वाची बैठक आहे आणि कुठे कुठे उमेदवार उभे केले जाऊ शकतात याबद्दल चर्चा देखील होणार. मला वाटतं की जरांगे पाटलांच्या विरोधात सगळ्यात पहिला कोणी आवाज उठवला असेल तर तो मी उठवला आणि त्यावेळी देखील मी जरांगे पाटलांना, मनोजदादाला सांगितलं होतं की तू 288 जागा लढ. राजकारणाच्या बाहेर राहून राजकारणावर टीका करणं फार सोपं असतं, पण राजकारणातनं येऊन एखादं समाजकारण साध्य करणं किती कठीण असतं हे निवडणुकीच्या रिंगणात आल्यावर मनोजदादाला कळेल. माझ्याकडून मनोजदादाला दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि त्यांनी किमान 150 उमेदवार या राज्यात उभे करावे, तर त्यांचं नेतृत्व काय आहे जनतेला समजेल. आता थोडंसं मराठ्यांकडून ते भरकटत दलित आणि मुस्लिमांकडे जायला लागले. कुठल्याही समाजाचं दुष्टीकरण मला करायचं नाही आहे, पण मराठाचा आता विषय बाजूला ठेवून मुस्लिम मौलानांबरोबर फिरण्याचं काम मनोजदादा करताय, ते मराठ्यांना कदापि मान्य नाही आहे. परंतु 150 जागा दादा तुम्ही लढा, राज्याचे मुख्यमंत्री व्हाल, अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांसंदर्भात एक विधान केलेलं आहे, एक नवा दावा केला आहे. अजित पवार जेव्हा राष्ट्रवादीतून बाहेर पडत होते तेव्हा त्यांनी शरद पवारांना अक्षरशः धक्का देत बाहेर पडले. किंबहुना ते बाहेर पडताना शरद पवारांचं घड्याळ देखील ते घेऊन गेले. ही खरी मर्दाची अवलाद आहे का, असा गंभीर आरोप केला. अजितदादा बाहेर पडले हे दादानी कित्येकदा सांगितलं की मी शरद पवार साहेबांना सांगून बाहेर पडलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते धक्का देऊन बाहेर पडले, कसे बाहेर पडले हे आम्हाला माहीत नाही. पण जे आम्ही जाणतो ते दादांच्या वक्तव्यातनं जे आम्ही ऐकलं ते खरंच आहे की त्यांनी माननीय पवारसाहेबांशी चर्चा केली होती आणि ती चर्चा करूनच ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले. पण नंतर त्या दोघांमध्ये काय झालं याचं उत्तर हे दोघेच देऊ शकतात, ना जितेंद्र आव्हाड देऊ शकत, ना मी देऊ शकत. थँक्यू. थँक्यू. हॅपी दिवाळी आणि शुभ भाऊबीज सगळ्यांना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.